केलेल्या समर्थांनी अखंड ध्यान नाम. अखंड ध्यान नाम. आता दशक 14 पर्यंत आम्ही जी वाटचाल झाली आहे, त्यानंतर समर्थ आम्हाला अखंड ध्यान सांगतात. अखंड ध्यान म्हणजे काय? अखंड ध्यान आणि नाम दोन्हीही सांगतात. ध्यान पण सांगतात आणि नाम पण सांगतात. असं कधी आपण बघितलंय का की ध्यानही सुरू नामही सुरू? आम्हाला छान ध्यान लागलं आणि आमचं नाम पण चालू आहे, असं कधी होतं का? ध्यान योग वेगळा, नाम साधना वेगळी, परंतु तरी सुद्धा समर्थांनी याला एकच शब्द हे दिलाय की अखंड ध्यान नाम. मग म्हणजे काय? आपल्याला हे आधी समजून घ्यायला पाहिजे. कशासाठी हे समजून घ्यायचं? कारण ह्या दशकाच्या माध्यमातून आम्हाला अखंड ध्यान आणि नाम साधलं पाहिजे म्हणून. फोकस कशावर करायचंय? प्रत्येक समास आम्हाला ह्या अनुषंगिक अभ्यास करायचा आहे. मागचा समास जसा आमचा नामरूपाचा समास होता, मग नामरूपाचा समासासाठी आम्ही 10 समास अभ्यास केले आणि नामरूपाचा संपूर्ण निराश केला. आणि नामरूपाचा ज्यावेळेला संपूर्ण निराश होतो, त्याच वेळेला मग समर्थांनी आम्हाला शेवटची शिकवण दिली आणि सांगितलं की राखील तो मोठा महंत, मनोगत राखता समजतो बोढवून येती. आणि आम्हाला महंतापर्यंत समर्थांनी पोहोचवलेला आहे नामरूपाचा निराश करून. आणि असा नामरूपाचा एकदा निराश झाला म्हणजे त्याचा बाध झाला. निराश होणं म्हणजे बाध होणं. असा नाम आणि रूपाचा एकदा बाध झाला की मग आम्हाला सतत आमची वृत्ती जी आहे, अंतःकरण वृत्ती, ही सतत स्वरूपावर असते, सतत आत्माकार असते, सतत तिचा ध्यास आम्हाला लागलेला असतो. एकदा नाम आणि रूप बाधित झाले की मग मात्र ही वृत्ती अखंड स्वरूपाकार राहण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून त्याला अखंड ध्यान असं म्हणतात. ध्यान कशाचं? आपल्याला ध्यान एकच माहितीये. कोणतं ध्यान? परमार्थामध्ये आम्ही ध्यान कशाला म्हणतो? एका ठिकाणी बसायचं, विशिष्ट आसन घालून बसायचं, डोळे बंद करायचे, ताठ मानेनी बसायचं आणि चित्त एकाग्र करायचं. ते होतं की नाही याकडे आमचं अजिबात लक्ष नसतो, परंतु आमची बैठक जी आहे ती मात्र अत्यंत ताठ आणि सरळ, डोळे बंद. पाहणाऱ्याला वाटतं काय ध्यान लागलंय, हे ध्यान छान ध्यान करत आहे. याला ध्यान म्हणायचं का? हे बैठकीचं ध्यान आहे. पण बैठकीचं ध्यान लागलं, नावं नाही ठेवत आहे, अजिबात नावं नाही ठेवत आहे. बैठकीचं ध्यान आपलं सुरू आहे. बैठकीच्या ध्यानामध्ये खूप आनंद येतोय. आपली जी अंतःकरण वृत्ती आहे, ही अंतःकरण वृत्ती ध्यानामध्ये एकाग्र झालेली आहे. पण ज्या वेळेला ध्यान समय आमचा संपतो, ध्यान साधना संपते, आमचं जेव्हा व्युत्थान होतो, आम्ही जेव्हा ध्यानातून उठतो, तेव्हा ही अंतःकरण वृत्ती परत जगताशी एकरूप होते, विषयाशी एकरूप होते आणि बैठकीमधला आनंद हा आमचा खंडित होतो. आता बैठकीतला आनंद खंडित होतो. आम्हाला अखंडित हा आनंद मिळाला पाहिजे. अखंडित हा आनंद मिळाला पाहिजे म्हणून समर्थांनी अखंड हे नाव इथे सुरुवातीला टाकलं की अखंड, अखंडित आनंद. निज रूपाचे करा तुम्ही ध्यान, हाती सापडेल अखंडित धन. संतांचं पद आहे. निज रूपाचं ध्यान करा. निजरूप म्हणजे जे मीच आहे, ज्याचा जन्म झाला नाही, मी म्हणजे नाही, ज म्हणजे जन्मच झाला नाही, असं रूप म्हणजे ब्रह्मस्वरूप, आत्मरूप, तो मीच आहे, याचं जर सतत ध्यान केलं
तर हातामध्ये अखंडित धन सापडेल. म्हणजे अखंड असणारं जे धन आहे, ज्या धनाचं स्वरूप अखंड आहे. धन अखंड असतं का? पैसा आज आहे उद्या नाही. एकेकाळी खूप श्रीमंत होती, आता आम्ही ती श्रीमंती आता राहिली नाही. राजेशाही राजघराणे आता राहिले नाही. तो थाट त्यांचा राहिला नाही. प्रसिद्धी राहिली नाही. कीर्ती अखंडित नाही. कीर्ती संपली, प्रसिद्धी संपली, मग अखंड राहणार काय? कीर्ती संपली, प्रसिद्धी संपली, ही शरीर जे आहे या शरीराच्या अवस्था सुद्धा खंडित झाल्या. त्याला सुद्धा एक दिवस वृद्धापकाळ येतो, ऐशी दशा येईल पुढे. मन होईल वेडे, मग चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. या देहाला सुद्धा खंड आहेत की नाही? विकार आहे म्हणजे खंड आहे. मग अखंड राहणार काय आहे? यापैकी काहीच अखंड राहत नाही. मग अखंड राहणार काय असेल? तर अखंड राहणारा फक्त आत्मस्वरूप आहे, फक्त आनंद आहे, तो मी आहे. म्हणून निज रूपाचे करा तुम्ही ध्यान. जर तुम्ही निज रूपाचं ध्यान कराल तर हातामध्ये अखंडित धन सापडेल. म्हणजे आम्ही आत्मरूप होऊ, आणि एकदा आत्मरूप झालो की ते अखंडित धन आहे. त्यालाच अखंडित ध्यान असं म्हणतात. त्यालाच अखंड ध्यान असं म्हणतात, की जे कधी खंडच होत नाही, हो भंगतच नाही. मग आता हे जे अखंडित ध्यान आहे, अखंड ध्यान, याला अखंड ध्यान असं म्हणतात. मग आता हे जे ध्यान आहे, हे आम्हाला चालता बोलता सुद्धा आमचं टिकतं. व्यवहारकालीन सुद्धा टिकतं. बैठकीत तर टिकतच, पण व्यवहारकालीन पण टिकतं. आणि व्यवहारकालीन जर टिकवायचं असेल तर मग त्याच्यासाठी नाम. व्यवहारकालीन त्या ध्यानामधला तो आत्मविचार जर आम्हाला टिकवायचा असेल तर तो विचार टिकवण्यासाठी नामाचं साह्य घ्यावं लागतं. त्याला अखंड ध्यान नाम असं म्हणतात. अखंड ध्यान आणि नाम, समाधी साधन संजीवन नाम. समाधीचं साधन कोणतं असेल तर हे संजीवन नाम आहे. समाधीचा आनंद टिकवायचा असेल तर नाम कसं आहे? संजीवन आहे. ते कधीच मृतप्राय होत नाही, ते कधी नष्ट झालं असं होत नाही. ही नामाची ताकद आहे. ही नामाची ताकद आहे. म्हणून अखंड ध्यान कशाचं? आत्मस्वरूपाचं ध्यान. ही प्रक्रिया इथे नाही. बैठकीतलं ध्यान समर्थांना आम्हाला सांगायचं नाही. तर ध्यान आम्हाला समर्थांना सांगायचं आहे की जाहलिया पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान. जाहलिया पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान. अखंड हरीचे स्मरण, सर्वस्वे आपण सर्वदा कीजे. नाथ महाराजांनी सांगितले अखंड ध्यान नाम. कशाला म्हणतात? जरी पूजा केली आम्ही तरी पूजेचं विसर्जन करावं लागतं की नाही? गणपतीचं आवाहन केलं, गणपतीचं विसर्जन करावं लागतं. दुर्गादेवीचं आवाहन केलं, दुर्गादेवीचं विसर्जन करावं लागतं. मग आवाहन करताना कशासाठी आवाहन केलं? तिचं रूप आमच्या डोळ्यासमोर सतत राहावं, आणि रूपाच्या मागे असलेलं स्वरूप अखंड आमच्या ध्यानामध्ये राहावं. रूपाच्या मागे असलेलं स्वरूप आमच्या अखंड ध्यानामध्ये राहावं. म्हणून आम्ही पूजा करतो, व्रत वैकल्य करतो. व्रत वैकल्य पूजा करण्याच्या मागचा उद्देश नेहमी लक्षात ठेवावा की रूपाच्या मागे असलेलं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं ध्यान, या ध्यानामध्ये मी सतत असावं.
म्हणून जाहलीय पूजा विसर्जन, पूजेचं विसर्जन जरी झालं तरी पूजेच्या माध्यमातून होणारे जे अनुसंधान आहे याचं विसर्जन होता कामा नये. गणपती बाप्पा आले, 10 दिवस राहिले, अत्यंत उत्साहामध्ये आम्ही आनंदामध्ये उत्सव पार पडला. पार्थिव मूर्तीचं विसर्जन केलं, आव्हान केलं, त्यावेळेला त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली, प्राण फुंकले, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्य रूप चिन्मय रूप असा तो गणेश आहे, असं 10 दिवस आम्ही त्याच्याकडे पाहून सतत त्या रूपाचं ध्यान करत राहिलो. आणि मग ते मी आहे, ते मी आहे, ते मी आहे, सहा अहम, सहा अहम, असं सतत ध्यास आम्हाला लागला, अखंड ध्यास आम्हाला लागला. आणि हा ध्यास आम्हाला सारखं आपण ते मी आहे, ते मी आहे, ते मी आहे नाही म्हणणार ना. मग आम्ही तो ध्यास टिकून राहण्यासाठी, ते ध्यान अखंड होण्यासाठी ओम गणपते नमः नाम, त्या ठिकाणी नामाची जोड दिली. ओम गणपते नमः. झालिया पूजा विसर्जन, पार्थिव गणेशाची मूर्तीचं विसर्जन केलं. विसर्जू नये अनुसंधान, त्या निमित्ताने ते अनुसंधान आमचं सुरू झालं. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः. हे आम्ही कधीही अनुसंधान सोडू नये. आणि अखंड हरीचे स्मरण सर्वदा, सर्वस्व आपण सर्वदा कीजे. अखंड हरीचं स्मरण करण्यासाठी अखंड ध्यान नाम, आणि अखंड ध्यान नाम साधण्यासाठी हा सगळा 10 समासाचा आमच्या समोर समर्थांनी मांडलेला संपूर्णपणे शिकवण आमच्यासाठी अभ्यास, अखंड ध्यान आणि नाम मांडण्यासाठी, साधण्यासाठी समाधी साधन संजीवन नाम. शांतीची पै शांती. काय करायचंय? समाधी साधन संजीवन नामाने काय साधायचंय? शांतीची पै शांती. शांतीची सुद्धा आमची पै शांती झाली पाहिजे. ती शांती कशी असली पाहिजे? न ढळणारी, शांत अंतःकरण, निस्तरंग अंतःकरण. त्यासाठी एवढा हा सगळा खटाटोप आम्हाला करायचा आहे. करतो केव्हा मी असा अभ्यास? याला अभ्यास असं म्हणतात. याला काय म्हणतात? अभ्यास असं म्हणतात. कशासाठी अभ्यास? स्वाध्याय होण्यासाठी, स्वचा अध्याय होण्यासाठी. स्व म्हणजे स्वस्वरूप, स्व म्हणजे ब्रह्मरूप, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, याचा अभ्यास, याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि असा मला स्वतः अभ्यास प्रत्येक वेळेला करायचा आहे आणि स्वरूपाकार होऊन राहायचे. आणि अशी स्वरूपाकारता साधण्यासाठी समर्थांनी आम्हाला पहिला समाज दिलाय निस्पृह लक्षण. 80 ओव्यांचा समास आहे, मोठा आहे, आज होणार नाही. अत्यंत महत्वाचा समास आहे, आज निश्चितच तो होणार नाही. पण आज जेवढा झाला तेवढा घेऊ आणि बाकीचा आपण उद्या घेऊ आणि उद्या याला संपवू. स्पृहा, निस्पृह, निस्पृहाचं लक्षण निस्पृह. निस्पृह म्हणजे स्पृहा नाही, मी हा नकारात्मक आहे. निस्पृह, स्पृहा नाही म्हणजे इच्छा नाही. कोणाला इच्छा नसते? आपण म्हणतो आम्हाला अजिबात आता कशाची इच्छा नाही. असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला आम्हाला नक्की काहीतरी हे सांगण्याची तरी इच्छा असतेच. प्रत्येकाला आम्हाला हे जेव्हा सांगावं असं वाटतं ना, आता आम्हाला कशाची इच्छा नाही, आता सगळ्या गोष्टीतून आमचं मन निघालं, हे सांगण्याचीच इच्छा असते. हो, समजा हे आम्ही सांगितलं नाही तर आपण शांत बसू शकतो का?
कुठेतरी आतमध्ये अंतःकरणामध्ये काय असतात, अनेक तरंग असतात, की हे मी कोणाला सांगेल? लोकांना कळलं पाहिजे, माझी इच्छा नाहीये हे. त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, की मी निरीच्छ झालेलो आहो. म्हणजे काय झालं? ही इच्छाच झाली की नाही? हा इच्छेचा प्रकारच झाला की नाही? लोकांना कळावं, मी निस्पृह आहे, मला इच्छा नाही. आता मी संसारातून विरक्त झालोय, हे लोकांना कळावं. लोकांना कळण्यासाठी मी काय करत असतो? लोकांना कळण्यासाठी आम्ही त्यांना कळावं अशा पद्धतीने आमची निस्पृहता दाखवत असतो. दिला, लग्नाला गेलो आणि अहेर दिला. कशाला पाहिजे अहेर? अहो नका, नका. अजिबात नका. आम्ही ना आता खरं काहीच घेत नाही. आमचं आता कशातच मन नाही. हे सांगत असताना आम्ही निस्पृह आहे ही इच्छा, आमचं निस्पृहतेचं लक्षण सगळ्यांना दिसावं अशी सुप्त इच्छा एक मनात असते. केवढा बारीक बारीक आहे बघा, परमार्थामध्ये बारकावे केवढे टिपावे लागतात आणि केवढं सावध राहावं. ही जी स्पृहा आहे, ही इच्छा जी आहे, ह्या इच्छेचा पूर्णपणे निराश ज्यावेळेला आम्ही करू, त्यावेळेला निस्पृहता आमच्या अंगात बाणेल. मग या इच्छेचे शेड्स असतात हो. या स्पृहेच्या शेड्स असतात. इच्छा, काम, आशा, स्पृहा, महत्वाकांक्षा हे सगळं त्याच्या शेड्स आहेत. हे सगळ्या बारीक बारीक शेड्स आमच्या अंतरंगात असतात. इच्छा झाली कशाची? फिरायला जायची इच्छा झाली. घरात बसून कंटाळा आला, कुठेतरी 4 दिवस जाऊन यावं. इच्छा झाली. आता ती इच्छा प्रबळ झाली. प्रबळ जेव्हा होते, तेव्हा मग तो कामरूपामध्ये होती ती. काही चैन नाही पडत हो. ती इच्छा केव्हा ना केव्हा पूर्ण होईलच. आज नाही तर उद्या आम्ही जाऊच फिरायला. आज नाही होत आमच्या व्यस्ततेमुळे, पण पुढे जाऊच आशा तयार झाली. आणि मग एकदा ती आशा झाली, की ती फार भेडसावते आम्हाला. ती आशा नाही, नाही फिरायला गेल्याशिवाय नाही. कुठेतरी 4 दिवस जायलाच हवं. आता काही झालं तरी मी जाईलच. स्पृहा तयार झाली. अत्यंत इच्छेचं गडद स्वरूप स्पृहा. आणि मग त्या स्पृहेमधून महत्वाकांक्षा तयार होते. काही झालं, वाटेल ते झालं तरी आम्ही जाणारच यावर्षी. आमचं ती क्रेज आहे. महत्वाकांक्षा नाही कळत कोणाला, क्रेज कळते. आमची क्रेज आहे बाहेर फिरायला जायची. हां. आता ती महत्वाकांक्षा झाली. ही सगळी जी वाक्य सगळी जी शब्द आहेत ना, ही सगळी सकामता दाखवणारी शब्द आहेत. म्हणून सुखप्राप्तीच्या आशेला स्पृहा म्हणतात. मला सुख मिळावं. बाहेर का जायची इच्छा झाली? कारण घरात बसून कंटाळा येतो हो. तेच त्याच रुटीनचा कंटाळा येतो. थोडं बाहेर गेलं की मला सुख मिळतं, बरं वाटतं. 4 लोकं भेटतात, चांगलं दृश्य दिसतं. थोडं कामापासून सुद्धा सुटका होते. म्हणजे सुखप्राप्तीची जी आशा आम्हाला लागते, त्याला स्पृहा असं म्हणतात. स्पृहा म्हणजेच तृष्णा. आणि म्हणून सगळ्यात पहिले जर आम्हाला काय करायचं असेल, अखंड ध्यान आणि नाम आम्हाला जर साधायचं असेल, तर आम्हाला सगळ्यात पहिले आमची स्पृहा जी आहे आमच्यामध्ये असलेली, त्या स्पृहेचं आम्हाला निस्पृहतेमध्ये रूपांतर करायचं आहे. हे साधन आहे. सोपं साधन आहे का? सकाळपासूनच्या आमच्या इच्छा किती असतात? सकाळपासूनचा एक कार्यक्रम ठरवायचा, की उद्या मी की नाही फक्त माझ्या इच्छेकडेच लक्ष देईल. असा एक कार्यक्रम आजचा. उद्याचा आजचा नाही आता आज संपला. मीटिंग बंद झाल्याबरोबर जो तो गाढ अज्ञानाच्या आनंदात आनंदमय कोशामध्ये जो तो जाणार.
कशाला आपण काही म्हणावं अज्ञान वगैरे, आनंदमय कोशात जो तो विसावणार आहे. म्हणून उद्यापासून सकाळी डोळे उघडल्यापासून आपण स्वतःवर लक्ष ठेवायचं. सावध साक्षेपी दक्ष, समर्थांचा लाडका शब्द आहे मोठा. लक्ष ठेवायचं की माझ्या अंतरंगात उठल्यापासून कोणत्या कोणत्या इच्छा जोर धरतात. एक सहज साक्षीत्वानी बघायला शिकायचं आणि मग लक्षात येतं की डोळे उघडल्याबरोबरच आमच्या इच्छांना सुरुवात होते. हो, त्या वाटच पाहत असतात केव्हा जागृत अवस्थेमध्ये हा जीव येतो आणि केव्हा मी माझं त्याच्यावर जाळं फेकते. तेवढे अगणित इच्छा असतात. थोडस प्रयोग करून बघा आणि लक्षात येईल आपल्या की आम्ही केवढ्या मोठ्या इच्छेमध्ये आहो, कामामध्ये आहो, आशेमध्ये आहो, स्पृहेमध्ये आहो, तृष्णेमध्ये आहो. आणि म्हणून काकांनी हे सगळं ताडलं पूर्ण साधकांचं. काय साधकाला नेमकं स्वरूपाच्या आड साधकाची नेमकं काय येऊ शकेल ते स्पृहा येते. आम्हाला मुक्त व्हायचं आहे इथपर्यंत या स्पृहेचं स्वरूप आहे. ही सुद्धा स्पृहाच आहे, ही सुद्धा इच्छाच आहे. मला मुक्त व्हायचं आहे. चला ना जाऊ गावाला, नाही मला अभ्यास करायचा आहे कारण मला मुक्त व्हायचंय. चला ना मार्केटमध्ये जाऊ, नाही मला थोडस श्रवण करायचं आहे कारण मला मुक्त व्हायचंय. कारण हा शब्द लावला की इच्छेचं प्राबल्य त्या ठिकाणी आलं. मला मुक्त व्हायचे ही सुद्धा इच्छा या निस्पृहतेमध्ये येत नाही. फार बारीक अभ्यास करावा लागतो अध्यात्माचा. त्यामुळे आपण गीता श्रुती स्मृती स्वाध्याय मंच तयार केलाय की ह्या माध्यमातून आम्हाला बारकावे टिपायचे आहेत. आणि बारकावे टिपत टिपत ज्या वेळेला साधक अभ्यास करतो तो तेव्हाच तो सूक्ष्म दृष्टी त्याची त्याच वेळेला विकसित होते आणि त्या सूक्ष्म दृष्टीतून तो सूक्ष्माला गवसणी घालू शकतो. असं बारकावे टिपत टिपत आम्हाला अभ्यास करायचा. आणि म्हणून काकांनी सगळ्या शिवगडला जर कोणती एकच पाटी लावली असेल 3-4 ठिकाणी एकच श्लोक गीतेचा लावलाय तो म्हणजे प्रजहाती यदा कामान सर्वा पार्थ मनोगत. आत्मन्नेवात्मना पृष्ठा स्थित प्रज्ञस्त दोचते. बस. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. म्हणजे काय हो? काय काय म्हणायचंय? भगवंत म्हणतात की पार्थ ज्या वेळेला पुरुष आपल्या मनातील सर्व कामनांचा त्याग करेल, सर्व कामनांचा ज्या वेळेला त्याग करेल त्याच वेळेला तो आत्मानुभूतीने आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट होईल. तोपर्यंत नाही. काका म्हणाले अत्यंत महत्वाचा श्लोक आहे हो. आणि म्हणून काकांनी सगळीकडे हा लावलाय. प्रजाहाती यदा कामन सर्वान पार्थ मनोगत. त्यांच्या खोलीमध्ये अन्नपूर्णेमध्ये बाहेर सभागृहामध्ये सगळीकडे हा श्लोक लावून म्हणजे कामनांचा त्याग किती महत्वाचा आहे सगळ्यात पहिले. त्याचा आपण कधी विचारच करत नाही. ब्रह्मविचार करतो, मोठे मोठे ग्रंथ वाचतो, परंतु याकडे आम्ही लक्ष देत नाही. आपल्या अभ्यासामध्ये जर का थोडा व्यत्यय आला तर लगेच आपण चिडतो, रागवतो. कळत नाही का मी अभ्यास करतोय. मग ह्याच्यात कोणती इच्छा आली हो? या रागवण्यामध्ये तर क्रोध आला. तुम्ही म्हणाल की हा तर क्रोध आहे, चिडणं बरोबर आहे. पण इच्छा आली, कोणती इच्छा आली? मी अभ्यास करतोय, मला अभ्यास नीट करू द्या. ही इच्छा आली, अभ्यास नीट करू द्या, ही इच्छा आली. म्हणजे अभ्यास करत असताना सुद्धा संवादी का होईना पण इच्छा असतात.
त्या संवादी इच्छांचं सुद्धा आम्हाला निर्मूलन करावं लागतो निस्पृहतेसाठी. आणि म्हणून निस्पृह लक्षणामध्ये निस्पृह जो असतो त्यामध्ये सर्व कामनांचा त्याग झालेला असतो. कामना हा स्वभावच आहे जीवाचा. नक्की स्वभाव आहे. पण कामना कोण निर्माण करतो? थोडा विचार करू. थोडं स्पृहेवर जर आम्ही आज थोडस अभ्यास स्पृहेचा केला तर निस्पृहता आम्हाला पटकन कळेल. का स्पृहेबद्दल एवढं बोलते? कारण की आम्हाला निस्पृह लक्षण बघायचंय. का निस्पृह लक्षण बघायचंय? कारण ते निस्पृह लक्षण मला माझ्या अंगी बाणवायचं. लहान मूल असतं. लहान मूल असल्यानंतर ऐकतच नाही हो. अजिबात ऐकत नाही. भयंकर बंड असतं ते. ऐकतच नाही. मग त्याला ऐकवण्यासाठी आम्ही काय करतो? 2-4 धपाटे मारून नाही ऐकणार. शिक्षा करून नाही ऐकणार. तरी पण नाही ऐकणार. तरी तो बंडपणा करतोच. मग त्याला ऐकवायचं असेल तर मग आम्ही काय म्हणतो? "अरे बाळा, तुला माहिती आहे का?" मग आम्ही एखादं आदर्श व्यक्तीचं उदाहरण देतो. आणि त्याचं उदाहरण त्यांना देतो लहानाला. मग त्याला कळतं, की नाही आपल्याला असं वागायचं आहे. एखाद्या आदर्श व्यक्तीचं उदाहरण देतो. सावरकरांचं देतो, महात्मा गांधींचं देतो आणि त्यांच्यामधल्या आदर्श गोष्टी त्याच्यासमोर मांडतो. तेव्हा त्याला कळतं, की नाही आपल्याला असं वागायचं. मारून कळतं का? नाही. रागवून कळेल का? नाही. शिक्षा देऊन कळतं का? नाही. तसंच आम्हाला सुद्धा ह्या मनाला मारून टाकलं तरी कळणार नाही. या मनाला शिक्षा द्या. नाहीच पाहणार मी तिकडे. जाणारच नाही. सुंदर दृश्य आहे तरी जाणारच नाही माझे डोळे तिकडे. मी नाहीच पाहणार. डोळे बंद करून घेतले. डोळ्यावर पट्टी बांधली. तरी सुद्धा शिक्षा देऊनही हे ऐकणार नाही. हे मन ऐकत नाही, हे अंतःकरण ऐकणार नाही. मग त्याला विचारांचंच माध्यम द्यावं लागतं. म्हणून त्याला निस्पृहाचीच लक्षणं सांगावी लागतात. म्हणजे एक दिवस ते लक्षणांचा अभ्यास करता करता लक्षणरूप होऊन राहील. निस्पृहता अंगी सहज बाणेल. जसं त्या लहान पोराला मी सांगतो, की "अरे, तू शहाण्यासारखा वाग." माहितीये का, शिवाजी महाराज लहान होते तर गोष्टी ऐकायचे आईपासून, महाभारताच्या, रामायणाच्या. मग तो सुद्धा म्हणतो, "आई तू पण मला गोष्ट सांग आता." झाला की नाही परिणाम? तसा निस्पृह लक्षण आमच्यामध्ये निस्पृहता अंगी बाणण्यासाठी आम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणून आधी स्पृहा म्हणजे काय हे आम्ही जर नीट लक्षात घेतलं तर निस्पृहता बाणायला वेळ नाही लागणार. म्हणून स्पृहा म्हणजे कामना आणि कामना हा जीवाचा स्वभाव आहे, विषयांचा स्वभाव नाही. कामना निर्माण करणे हा विषयांचा स्वभाव नाही. तर इच्छा जी आहे, स्पृहा निर्माण करणे. कशामुळे ती स्पृहा तयार होते? संकल्पामुळे स्पृहा तयार होते. फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर सुंदर गाडी दिसली आणि तिथेच संकल्प झाला, अशी गाडी मी घेणार. संकल्प झाल्याबरोबर कामना तयार झाली. आणि संकल्प का तयार झाला? वासना. गाडी पाहिल्याबरोबर आणि म्हणून ही वासना आपल्या अंतःकरणामध्ये बीज रूपाने असते हे आम्हाला माहीतच नाही. म्हणून मग इच्छेचे 3 प्रकार सांगितले हो. पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि लोकेच्छा. या तिन्ही गोष्टीतून आम्हाला बाहेर निघावं लागेल म्हणजे अंतःकरण स्पृहारहित होईल. असं हे निस्पृहता जी आहे, ही निस्पृहता आम्हाला अंगी बाणवावी लागेल आणि म्हणून आम्हाला समर्थांनी निस्पृह लक्षण सांगितलेलं आहे.
म्हणून निस्पृह लक्षण आहे. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण. आता स्पृहा म्हणजे काय? नीट स्पृहेचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि ही स्पृहा आमच्यामध्ये आहे. कोणीही असं म्हणू नका की आता काही इच्छा राहिलेली नाही. हे सांगत असताना सुद्धा तुम्हाला कळावं की मी इच्छा माझ्या अंतःकरणात राहिली नाही, हे तुम्हाला कळावं म्हणून ती पण इच्छाच आहे. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. निरीच्छ मानस आम्ही झालंय की नाही, ही आमचं आम्हालाच कळतो. आमची वृत्ती ही निरीच्छ होते, उल्हासित होते. सदैव आनंद त्या ठिकाणी टिकून राहतो. अंतःकरणामध्ये समजावं की आता निरीच्छ मानस आहे. स्पृहा रहित अंतःकरणाचं एकच प्रमाण आहे की अखंड समाधान, अखंड स्वरूपाचं ध्यान, अखंड ते ध्यान स्वरूपाचं जे आहे ते टिकण्यासाठी नाम. एवढं एकच प्रमाण देत आहेत तो निस्पृहतेच. आणि म्हणून ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. आता निस्पृहासाठी असलेली शिकवण ऐका. काय करतात ज्यांचं इच्छा आता पूर्णपणे निराश झालाय, त्यांची त्या निस्पृहाजवळ युक्ती असते, धारदार बुद्धी असते आणि व्यावहारिक शहाणपण आवश्यक आहे. इच्छा गेली म्हणून आमचं व्यावहारिक शहाणपण पण गेलं असं नाही. आता कशात इच्छा नाही, कशात मन नाही, मग कसंही राहायचं, काहीही खायचं, कसंही बोलायचं, असं चालत नाही. युक्ती बुद्धी आणि शहाणपण, काय समर्थांच्या अटी आहेत पहा. युक्ती बुद्धी शहाणपण, तीन गोष्टी निस्पृहाजवळ असल्याच पाहिजे. किंबहुना तो निस्पृह झाल्यानंतर या तिन्ही गोष्टींचा गुणसंपदा त्यांच्याजवळ असते आणि म्हणून ते कार्य करू शकतात आणि त्यांचं समाधान टिकून राहतं. व्यावहारिक शहाणपण सुद्धा महत्वाचं, खूप महत्वाचं आहे. दिलं आपल्याला कोणी प्रेझेंट दिलं, दिल्यानंतर नको नको नको, काय गरज आहे, आता आम्हाला काहीच नको, आमची इच्छा गेली, असं न म्हणता शांतपणे त्यांनी दिलंय, तुम्ही शांतपणे ते स्वीकारायचं. पण त्याच्या आतमध्ये काय आहे ही इच्छा जर आतमध्ये डोकवत असेल तर गडबड आहे. आणि आतमध्ये जे आहे ते आहे, ते माझं नाहीये. त्यांनी दिलं म्हणून ते माझं नाहीये. तो माझ्या कशाचा सन्मान आहे? माझ्या श्री गुरूंचा सन्मान आहे. हा माझ्या श्री गुरूंचा सन्मान आहे. हा माझ्या ज्ञानाचा सन्मान आहे. आणि म्हणून अत्यंत आदरयुक्त भावनेने ते स्वीकारायचं, निरीच्छ मानस ठेवून. आतमध्ये काय असेल मग त्याचं काय करायचं, असाही विचार बरोबर नाही. आणि नको नको मला नको असंही विचार नाही. व्यावहारिक शहाणपण आवश्यक आहे की नाही. आता निस्पृहतेसाठी केवढं महत्वाचं आहे हा गुण, व्यावहारिक शहाणपण. असा कधी आपण विचार केलाय का? नसेल केला तर निश्चित करायचा. आपल्याला अनेक प्रसंग येतात हो, लोकांकडून घेण्याचे येतात की नाही, आपल्या सगळ्यांवर येतात प्रसंग. त्यावेळेला निरीच्छ मानसच हवं. याला म्हणतात ही मला अगदी बाळवली पाहिजे. आहे ना, लहान लहान उदाहरणांवरून समर्थांनी आम्हाला निस्पृह करायला सुरुवात केली. लहानसं उदाहरण आहे की नाही दिलेलं. आणि मग ते दिल्यानंतर आपण मिरवतो सुद्धा, आम्हाला दिलं, आम्हाला दिलं, आम्हाला दिलं, आम्ही तिथे गेलो होतो, आम्हाला दिलं. आता ही मिरवणूक निस्पृहता नाही, व्यावहारिक शहाणपण. आणि असं जर आम्ही केलं तर समाधान आमचं टिकून राहतो. सोपा मंत्र परिनियम असतं. म्हणजे
एखादा मंत्र म्हणायला सोपा पण परिणामकारक असावा. औषध मिळवायला व घ्यायला सोपे असून गुणकारी असावे. हे जसं आहे तसंच अगदी मंत्र सोपा पण परिणामकारक असावा. तस अगदी त्याप्रमाणे माझं बोलणं जे आहे हे साधं आणि अनुभवाचं असावं. निरीच्छ मानस यात पण स्पृहा असते बरं. आमचं साधं आणि अनुभवाचं असावं. आपण एखाद्याला बोलवतोय का वेळेवर, विशिष्ट वेळेला 8 वाजता या, आणि तो आला 9 वाजता. आल्यावर आपण काय म्हणतो? या, आत्ता उगवले. आता आत्ता उगवले यामध्ये आमची इच्छा काय दिसते की तुम्ही यापूर्वी आलेले नाही. यापूर्वी आपण यायला पाहिजे होतं पण आलेले नाही. आणि ती इच्छा माझी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही कसं बोललो त्यांच्याशी कटू. आत्ता या, आत्ता उगवले हे महाराज. म्हणजे मग आता हे साधं बोलणं झालं का हो? याच्यातून सुद्धा आमची स्पृहा दिसली ना, इच्छा दिसलीच की नाही. मग ते म्हणतात समोरचे, सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला, किंवा मला माफ करा, उशीर झाला, आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लवकर नाही येऊ शकलो. स्पृहा डोकावली. कोणी बारकावे दिल्यावर समर्थांनी. म्हणून म्हणते की हा समास 2 दिवसामध्ये होईल. काही घाई करू नये, कारण घाई केल्याने आमच्या अंतरंगामधले असलेले स्पृहेचे जे बारकावे आहेत, बारीक छटा आहे, हे सगळ्या छटा आम्हाला पुसून काढायचं. तोपर्यंत आम्ही स्थितप्रज्ञ नाही होऊ शकत हो. या इच्छेच्या मागे आमची बुद्धी जाते. इच्छा तयार झाली की बुद्धी त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कशी पूर्ण करावी यासाठी सगळं आपण आपलं डोकं बरोबर लावतो. म्हणजे बुद्धी तिकडे खर्च होते आणि ती आत्मस्वरूपावर स्थिर होत नाही. मग तो स्थितप्रज्ञ कसा होईल? आहे तर स्थितप्रज्ञेची लक्षणं. त्याची प्रज्ञा स्थिरावली, प्रज्ञेला स्थिरत्व कसं येईल? म्हणून ह्या स्पृहेचा आम्हाला सगळ्या बारकाव्या निशी अभ्यास करून आमच्या अंतरंगातून ती काढायची आहे. निष्काम अंतःकरण करायचं आहे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. दर्शन झाल्याबरोबर सगळे कामना पूर्ती झाली म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असा अर्थ नसून, कामना येण्याची जी वृत्ती आहे ती वृत्तीच आता नष्ट झाली, त्याची पूर्ती झाली. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. म्हणून याच्यासाठी दर्शन घ्यायचं की भगवंता तुझं दर्शन घेतलं, ही प्रसन्नता एकदा बघितली की बाकी जगातली सगळी सुख तुच्छ, सगळं वैभव तुच्छ. एक विठ्ठलची खरा, अवघा तो पसारा वावगाची. तूच फक्त खरा आहे आणि तूच मला मिळावा. मी आणि तू एकच आहे, हा एकच माझा निर्णय. वा वा. त्यासाठी दर्शन. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. आम्ही दर्शनाला जातो म्हणजे मग काय बघतो? मंदिर किती छान, दागिने किती छान, कपडे किती छान, गर्दी खूप असते, नाही तर पुजारी 2 मिनिटे उभं राहू देत नाही हो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो आणि मुख्य जे बघायचं ते विसरून जातो. निस्पृहतेसाठी आलेल्या मंदिरामध्ये, निकाम होण्यासाठी मंदिरामध्ये आले. आणि म्हणून साधं बोलणं आणि ते अनुभवाचं असेल तरच ते गुणकारी होईल. त्याच्यासाठी मग समर्थांनी आम्हाला औषधाचं उदाहरण दिलं किंवा मंत्राचं उदाहरण दिलं. मंत्र आणि सोपा मंत्र असेल तर परिणामकारक होतो. औषध जर सोपं असेल तर गुणकारी असतं. किती छान हो. आम्हाला की नाही होमिओपॅथीचं औषध एकदम सूट होतं. कडू नाही, काही नाही, काही नाही. घेतलं की गोड गोड गोळ्या मुलं फार आनंदाने घेतात. अनुभव आहे आमचा. मुलं फार आवडीने घ्यायचे औषधं.
चला लुले काकांकडे जाऊ औषध घ्यायला. लुले काका बिलकुल कडू औषध देत नाही, गोड गोड औषध देतात. म्हणजे औषध असून सुद्धा त्याचं घ्यायला केवढं उत्सुक असतो. तसं आमचं बोलणं जर साधं असेल, अनुभवाचं असेल, तर ते इतरांवर परिणाम करून जातं, सहजतेने परिणाम करतं. आणि म्हणून यांनी तत्काळची अवगुण जाती उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्द बोषध तीव्र श्रुती साक्षेपी सेवावे. उपदेश रूप शब्दांचे औषध अत्यंत परिणामकारक आहे. म्हणून संतांचे उपदेश लक्षात घ्यावे. श्री गुरूंचे उपदेश लक्षात घ्यावे. श्री गुरूंकडून येणारा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी उपदेश आहे असं म्हणून मी तो स्वीकारावा. त्यांनीच आमच्या अवगुणाचा त्याग होईल आणि ते औषध आम्ही नियमित घ्यावं असं समर्थ म्हणतात. औषध नियमित घ्यावं एवढं आम्हाला कळतं, पण उपदेश रूपी औषध नियमित घ्यावं हे कुठे कळतं. जाऊ दे ना, आज नाही आम्ही मीटिंग अटेंड करत, काय हरकत आहे. आज खूप झालं नाही का, सकाळचा पण विषय जरा जड झाला नाही का. आता नाही घेतलं तर काय होतं, दासबोध नाही. दासबोध सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे हो, जेवढी गीता महत्वाची आहे, जेवढं उपनिषद महत्वाचं आहे, तितकाच दासबोधामधला उपदेश, कारण तो संतांकडून आलेला उपदेश आहे. हा उपदेश काही त्याला लुले नाही करत. संतांचा उपदेश समजून घेते आपल्या निमित्ताने, मी मला समजावून सांगते. निमित्त आपल्या लोकांचं. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती. श्रवणे बैसावे एकांती. आपण जर श्रवण एकांतामध्ये बसून केलं, म्हणजे एकाचाच विचार करत अत्यंत स्थिर मतीने श्रवण केलं, तर आपली स्थिरता ही मला स्थिर तत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसाद. आपणा कृपा प्रसादाने जी आमची जी स्थिर माझी मती स्थिर होणार, ती स्थिर तत्वावर स्थिर होणार. म्हणून हे उपदेशाचं जे औषध आहे, हे आम्ही अत्यंत नियमाने घ्यावं, नियमित घ्यावं. ह्यात खंड पडू देऊ नये. वाटेल ते झालं तरी खंड पडू देऊ, हे लक्षात ठेवावं. आणि अशा पद्धतीने जर आम्ही ही निस्पृहता अंगी बांधली, कारण ही इच्छा जी आहे, ही इच्छा आम्हाला केव्हा पकडेल आणि कशी पकडेल हे काहीच सांगता नाही. गोंडस स्वरूप येऊन सुद्धा ही इच्छा आम्हाला पकडते, गोंडस रूप घेते फार. आणि आम्ही म्हणतो महाराजांची इच्छा आहे. काही इच्छा नसते हो महाराजांची. गजानन महाराज एखाद्या एक गरीब शिष्याकडे गेले, लक्षात आलं अत्यंत दरिद्र शिष्य आहे हा, आणि म्हणून विचारलं, महाराज काय बनवू आपल्यासाठी. म्हणून त्यांनी सांगितलं, असं कर, तू चून भाकर कर, पिठलं भाकरी कर, कांदा आण. कारण तितकंच तिच्या घरामध्ये होतं, हे माहित होतं महाराजांना, अंतर्यामी होते. आणि मग तिने पिठलं भाकरी कांदाच दिला. दुसऱ्या दिवशी पण काय करू महाराज, अगं तेच कर. छान केलं, झालं. महाराजांची इच्छा, महाराजांचं आवडतं. खरंच का महाराजांना पिठलं भाकरी आणि कांदा आवडत असेल असा कधी विचार आम्ही केलाय का. प्रगट दिन आलं की पिठलं भाकरी कांदा. कांदा तमोगुण वाढवतो, कांदा सात्विक आहार नाहीये, तरी महाराज कांदा खातात. शक्य आहे का हे. त्यांची कशाचीच इच्छा नसते, निस्पृह असले महाराज. पिठलं भाकरी कांदा मागतील का. साधा तर्क करण्याच्या गोष्टी हो. साधा तर्क आम्ही जेव्हा करू, तेव्हा आम्हाला कळेल की महाराज किती निस्पृह आहेत. आम्हाला विचारलं असतं काय करू, सांगितलं असतं आज की नाही मस्तपैकी बेसन भाकरी केली ना तू काल, तर आज तू
खिचडी कर, तर उद्या तू बासुंदी कर. आपण सांगितलं असतं एक एक पदार्थ, नसतं सांगितलं. श्रीखंड बासुंदी साधेच पदार्थ सांगितले असते, पण व्हेरायटी सांगितलीच असते. हे बघ, दगदग काही करू नको, फक्त भाजी पोळी कर. पण इच्छा भाजी पोळी खायची म्हणून ती अशा रूपाने दिली. महाराजांनी तसं नाही केलं. त्यांना माहित होतं हिच्याकडे एवढंच मटेरियल आहे, मग कर 4 दिवस पिठलं भाकरी. आणि मग महाराजांची इच्छा पिठलं भाकरीची. आता निस्पृह जेव्हा मी अभ्यास करतो त्यावेळेला लक्षात घ्यावं की महाराजांची इच्छा पिठलं भाकरीची असेल का? ज्यांनी पत्रावळी मधलं उष्ट अन्न खाल्लं, अन्न खायची इच्छा होती का? नाही. अन्न हे परब्रह्म, त्यांना परब्रह्म दृष्टी सगळीकडे परब्रह्म त्यांना दिसत होतं. त्यांना ते अन्न अन्न स्वरूपात कधीच दिसलं नाही. म्हणून पत्रावळी मधलं उष्ट अन्न आणि पिठलं भाकरी या दोन्हीही त्यांना सारखेच होते. आणि म्हणून निस्पृह असलेले महाराज, आम्ही त्यांना पिठलं भाकरीच्या इच्छेत बांधलं. काय फारच करतो हो बांधून, मोठे मोठे भंडारे. कारण आमची इच्छा पूर्ण होते त्या निमित्ताने. असो, नावं नाही ठेवायची, मला चिंतन झालं पाहिजे याच्यात. नावं ठेवण्यासाठी नाही सांगत आहे, प्रत्येक गोष्टीतून चिंतन झालं पाहिजे. म्हणून उपदेश, रोज उपदेश घेण्याची आम्ही तातडी करावी तातडी परमार्थाची. घेतलाच पाहिजे उपदेश, औषध म्हणून घेतला पाहिजे. आणि म्हणून निस्पृहता धरू नये. एकदा ती जर स्वीकारली निस्पृहता, तर मात्र ती सांभाळावी, अट आहे. नाही तर एकीकडे निस्पृहता, एकीकडे स्पृहा. अहो हो, तुमच्याकडे काहीच नाही बोलले ते येऊन. नाही हो, आमच्याकडे एक शब्दही नाही बोलले. ओ, माझ्याकडे पिठलं भाकरी मागितली. आम्ही आमची तर्क चालवत असतो. आणि महंत या सगळ्यापासून अलिप्त असतो. आणि म्हणून निस्पृहाने, आता अशा पद्धतीने निस्पृहता जर सांभाळायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे समर्थ आम्हाला सगळ्या पुढच्या ओळ्यांमध्ये सांगतात आहे की निस्पृहता सांभाळायची असेल तर मी काय केलं पाहिजे. साधक आहे मी, साधक या भूमिकेमध्ये आहे. कोणत्याच माझ्या या 5 ज्ञानेंद्रियामधून इच्छेनी आतमध्ये प्रवेश करता कामा नये, स्पृहेनी प्रवेश करता कामा नये. साधा नुसता आपल्याला एक फ्लॉवर पॉट जरी कोणाकडे चांगला दिसला ना हो, तर लगेच मनात विचार येतो की किती सुंदर फ्लॉवर पॉट आहे, आपण पण घ्यावा. लगेच विचारतो कुठून आणला हो, कोणत्या दुकानात आणला, खूप छान आहे नाही का, आपणही जाऊन घेऊनच यावा. अशी इच्छा तयार तिथेच होते. त्याच वेळेला त्या इच्छेला मला रोखता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की ही इच्छा नको करू. फ्लॉवर पॉट चांगला आहे, त्याचं कौतुक कर, चांगलं म्हण, पण तो फ्लॉवर पॉट मला घ्यायचा आहे म्हणून कुठून आणला, केवढ्याचा आणला, कशाचा आहे, एवढ्या चौकशा करण्याचा काय कारण. तो छान आहे, त्याचा सौंदर्याचा आस्वाद घ्या, मोकळं व्हा. त्याच्याबरोबर स्पृहा आतमध्ये येऊ देऊ नका. म्हणून अंतःकरणाला कोणतंही रूप पाहण्याची चटक लावू नका. इथे त्यांनी स्त्रीकडे डोळे भरून पाहण्याची चटक लावणे असं म्हटलंय, पण समर्थांना असं म्हणायचंय की कोणतंही रूप डोळ्यामध्ये पाहण्याची चटक लावू नका. सुंदर दृश्य पाहावंसं वाटतं, नाही तो सिनेमा फारच छान आहे, जाऊन पाहूनच येऊ, ही चटक अंतःकरणाला लावू नका. चटक हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. मनास गोडी चाखवू नये. ह्याच्यामधून जर आम्ही मन आमचं आवरलं नाही तर मात्र आम्ही त्या गोष्टीपासून दूर चाललो. दम करावा मग.
आधी शम करून पाहावा, नाही जमलं तर दम करावा, स्पृहता सांभाळावी. आमच्या अंतःकरणात जर का विषयाची स्पृहा तयार होत असेल तर आम्ही आवरणाची ती नक्की त्याच्यावर विचारांनी मात करावी, नाहीतर आम्ही काही काळापुरता तरी त्या विषयाचा त्याग करावा, काही बिघडत नाही. सिनेमा पाहायची खूप इच्छा होते हो, दर 8 दिवसाला सिनेमाच पाहावासा वाटतो. मग आता सिनेमा पाहत असताना आम्ही नामस्मरण करतो म्हणून आम्ही सिनेमा पाहतो, अशा पद्धतीच्या युक्तिवाद न करता सिनेमा पाहायची फारच इच्छा होत असेल तर तिला दम करावा त्या इच्छेप्रती आणि नाहीच पाहू. पण टीव्हीच्या जाऊ काही दिवस आणि जबरदस्तीने त्याला अभ्यासामध्ये रमवू, कारण ह्या अंतःकरणावर दुसरे आता कोणतेही प्रिन्स पडायला नको. आणि म्हणून ही निस्पृहता जर सांभाळायची असेल तर कोणाचे उपकार सुद्धा आम्ही घेता कामा नये. उपकार घेतले की कुठेतरी आतमध्ये आम्ही त्यांचं देणं लागण्याची इच्छा तयार होते. त्यांनी आमच्यावर उपकार केले, आम्ही पण त्यांच्यावर काही पद्धतीने उपकार करायला पाहिजे किंवा आम्ही पण त्यांना मदत करायला पाहिजे, ही इच्छा कुठेतरी तयार होते. त्यांनी दिलं तर आम्ही पण काही द्यावं, ही इच्छा आतमध्ये तयार होते. इथे आम्ही सावध असावं. म्हणून कोणाच्याच उपकाराचं ओझं अंगावर घेऊ नये आणि विषयाकडे आशाभूतपणे पाहू नये. पहा, त्यांच्याकडे ना खूप छान बगीचा आहे, पहा किती छान रमले बगीचात. आशाळभूतपणे पाहणं ही सुद्धा स्पृहाच आहे, ती सुद्धा निस्पृहतेच्याच आड येणार आहे. म्हणून आशाळभूतपणे पण बघू नये. म्हणजे हे मला भविष्यात केव्हा तरी सुख मिळेल, याला आशाळभूतपणा असं म्हणतात. सुखाची आशा जेव्हा लागते तेव्हा त्याला आशाळभूतपणे म्हणतात. या वृत्तीने आमचं वैराग्य नष्ट होतं आणि वैराग्य नष्ट झालं की कार्य बिघडलं. कोणतं कार्य आहे? समाज कार्य का? नाही हो. कोणतं कार्य साधकाचं? एकच कार्य साधकाचं, ते म्हणजे ब्रह्मरूप होणे. हे एकच कार्य, हे एकच ध्येय, ही एकच इच्छा, ही एकच महत्वाकांक्षा, ही एकच स्पृहा, ही काही दिवस ठेवावी, काही हरकत नाही. आणि एकदा स्वरूपाकार झाल्यानंतर ही सुद्धा स्पृहा गळून पडते आणि निस्पृह होतो. बस. म्हणून वैराग्य नष्ट होतो आशाभूतपणाने पाहिल्यानंतर. आमच्या जवळ नाहीये हो इतकी चांगली गाडी, त्यांच्याकडे पहा किती छान गाडी आहे. चेहऱ्यावरचे भाव आपले लगेच बदलतात आणि दुसरा पटकन टिपतो, याला ते फार आवडलंय. आणि माझ्या अंतःकरणात कुठेतरी एक लकीर येऊन जाते, ही म्हणून आम्ही सदाचार कधी सोडू नये. निस्पृहता जपायची असेल तर सदाचाराला पक्क घट्ट पकडून ठेवावं, तेव्हाच ती निस्पृहता जपल्या जाईल. आणि कोणी काही दिलं तरी स्वीकारू नये, स्वीकारू नये ते. तर स्वीकारलं तर त्याची योग्य विल्हेवाट लगेच लावावी. माझ्याजवळ तर संग्रह करण्याची कधी इच्छा नसावी. बरं झालं आमच्याकडे नव्हतंच हे, यांनी दिलं, कधी मनामध्ये विचार येता कामा नये. तरंग सुद्धा उठता कामा नये. लहान मुलं असतात पहा, आपण बोलवतो नवरात्र म्हणून, मुलींना देवी म्हणून बोलवतो काहीतरी. अहो पण त्यांच्यामधली ती निरागसता ती पहा. देवी म्हणून आपण त्यांना बोलवतो, बसतो, त्यांचे पाय धुतो, देवी म्हणून ओटी भरतो, त्यांचं कुठे लक्ष असतं? त्या लहान पोरीचं कुठे लक्ष असतं? तुम्ही काय दिलं काय नाही याच्याकडे काही लक्ष नसतं. केवढं निरागस असते ती. तिच्या ठिकाणी ती स्पृहाच नसते. काय दिलंय मला? खाऊ दिला का मला? काय दिलं? त्या निरागसतेमुळे पूजन. पूजन निरागसतेच आहे. अशी निरागसता माझ्यामध्ये निश्चितपणे यावी.
ती निरागसता आम्हाला निस्पृहापर्यंत घेऊन जाते. म्हणून सदाचार सोडू नये, कधी सदाचार सोडू नये. आणि कोणी काही दिलं तरी स्वीकारू नये. स्वीकारलं तर त्याची योग्य विल्हेवाट व्यवस्थित लावावी. हे माझं नाही, म्हणून त्याची नीट व्यवस्था लावावी. म्हणजे मग आपल्याकडे दोष येत नाही. समर्थांनी खूप काळजी पण घेतली हो, की आमची निस्पृहता कुठेही खंडित व्हायला नको. आणि कोणीही आम्हाला नावं ठेवण्याची संधी आम्हाला मिळाली, कोणाला मिळता कामा नये. आम्हाला नावं ठेवायची संधी. आणि ही निस्पृहता कशी असावी हे शिकवलं डॉक्टर काकांनी. डॉक्टर काकांकडून निस्पृहता शिकावी हो. उच्चार नाही पण आचार आहे. निस्पृहतेचा उच्चार नाही, आचार नक्की आहे. 6ला गेलो 7ला आलो तरी चालते मला. अशा पद्धतीची ही निस्पृहता आम्ही अंगी बाणवण्याचा नक्की प्रयत्न करावा. बाकीच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण उद्या पाहू, नाही झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये पाहू. आज आपली वेळ झालीये. आज 7च ओव्या झाल्या आहेत. कारण निस्पृहता नेमकं निस्पृहता म्हणजे काय हे जोपर्यंत आम्हाला माहित होणार नाही तोपर्यंत ह्या समासामधल्या ओव्या कळणार नाही. बरोबर वाचून टाकू की उपदेशाचे शब्दाचा औषध परिणामकारक आहे, मंत्र मिळायला सोपा आहे, पण का सोपा, कोणता मंत्र, कसा, हे सगळं आम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा निस्पृहता ही संकल्पना आमची स्पष्ट होईल. म्हणून आज आपण 7 ओव्यांपर्यंत आलेलो हो. उद्या आपण याच्या पुढच्या ओव्यात करू. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. हा विद्याताई, रामकृष्ण हरी. हा मीनाताई, जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. सुनंदाताई, राम